तिच्या खांद्यावर मान टाकून तो इवलासा जीव निवांतपणे विसावला होता. तेवढ्यात बेल वाजली. हो आले. ती बेडवरून तशीच लगबगीने उतरली आणि तिनं दार उघडलं. अरे, ही झोपली का? सॉरी, आज मला यायला उशीर झाला. द्या, नेते मी तिला, मिसेस जाधव म्हणाल्या. हो हो, आताच झोपली आहे ती, उठेल. आणि आता या, कपभर चहा घेऊन जा, ती म्हणाली. नाही नको, आधीच उशीर झालाय, स्वयंपाकाची तयारी करायला हवी. हिचे बाबा येतीलच इतक्यात. येते, असं म्हणत त्यांनी पिहूला तिच्याकडून घेतलं. थांबा, मी तिचं बास्केट आणते, असं म्हणत ते आत जायला वळली. अहो नको नको, राहू दे. तसंही हल्ली आमच्याकडे फक्त रात्री झोपायलाच येते, नाहीतर दिवसभर तसंही इथेच असते. सकाळी पोहोचवेन आणून. बरं येते, त्या म्हणाल्या. हुंकार देत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. आपल्या आईच्या खांद्यावर विसावलेलं ते इवलसं तोंड डोळ्याआड होईपर्यंत ती त्या दिशेने बघत होती. भरल्या डोळ्यांनी ती आत आली, दार लावून घेतलं आणि आतल्या दिशेला वळली. आतापर्यंत पिहूच्या बाललीलांनी गजबजलेल्या घरातलं या क्षणाचं सुनपण तिला खायला उठत होतं. ती खोलीत आली, बेडजवळ बसली आणि कधीपासून रोखून धरलेला हुंदका बाहेर आला. असे कितीतरी हुंदके या चार भिंतीत विरले होते. ती तशीच बसून राहिली आणि डोळ्यातून असंख्य आसवं वाहत राहिली. रात्रीचे 9 वाजले होते. घरात अंधार झाला होता, पण त्याचंही तिला भान नव्हतं. तो आत आला. त्याने हॉल आणि किचनमधले लाईट्स पेटवले आणि तो बेडरूमच्या दिशेने गेला. तिथे जमिनीवर बेडलगतच बसलेली जानकी त्याला दिसली. तो तिच्या जवळ पोहोचला, खाली बसला तशी ती त्याच्या कुशीत शिरली. त्यालाही क्षणभर काही सुचेना. ती आवेगाने थरथरत होती. तरीही त्याने स्वतःला सावरत कसाबसा बोलायचा प्रयत्न केला, कारण आता त्याला धीर सोडून चालणार नव्हतं. त्याने अलगद तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, ए वेडाबाई, अशी रडतेस काय? कोणी काही बोललं का? नाही, ती लहान मुलीसारखी निरागसपणे म्हणाली. मग काय झालं, सांगशील का? तू सांगितल्याशिवाय कसं कळेल बरं मला? तो तिला समजावत म्हणाला. ती एव्हाना शांत झाली होती. त्याने तिला उठवलं आणि उशी पाठी ठेवून तिला बसवलं आणि तोही शेजारी बसला. राघव, एक विचारू? तिने विचारलं. हो विचार ना, तो म्हणाला. तू माझं नाव जानकी का ठेवलंस? अगं, माझं नाव राघव म्हणजे राम. तेच गुणही माझ्यात आहेत. शांत, तसाच चटकन कुणावरही विश्वास ठेवणारा. माझी आई लहानपणापासून म्हणायची, तुला सांभाळायला जानकीच हवी. तेव्हा काही ते कळायचं नाही, पण ज्या दिवशी तुला पाहिलं त्या दिवशी क्षणार्धात त्या शब्दाचा अर्थ उमगला आणि वाटून गेलं, हीच माझी जानकी. म्हणून मी तुझं नाव जानकी ठेवलं. समजलं का वेडू? त्याने गोड स्पष्टीकरण दिलं. अरे पण जानकी का? फक्त रामाला सांभाळायला असते का? रामला जानकी पूर्णत्वास नेते, पण इथे मीच अपूर्ण आहे. तुला काय पूर्ण करणार? ती रडवेल्या स्वरात म्हणाली. अगं, तू असं का विचार करतेस? आपण प्रयत्न करतोय ना, आणि डॉक्टर पण म्हणतायत ना, उशीर का होईना पण होप्स आहेत. आणि हा वेडा विचार मनातून काढून टाक. तू आयुष्यात येताच मला पूर्णत्व प्राप्त झालं. थोडा धीर धरावा लागेल ना राणी? किती धीर धरू सांग ना. थोडकी नाही, 5 वर्ष थांबली रे. आता नाही धीर धरवत. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष सगळे पिच्छा पुरवायचे, अगदी तुझ्या मामामामीपासून ते माझ्या मावशी आत्यापर्यंत. आणि आज गेल्या 2 वर्षात यांच्यातलं कोणीतरी फिरकलं का आपल्याकडे? साध्या फॅमिली गेट टुगेदरमधूनही वगळलं जातं आहे आपल्याला. चुकून माकून भेटलोच तर नजर बोचते रे सगळ्यांची. माझी माणसं, माझ्या सख्खी वहिनी तिच्या बाळाला हात नाही लावू देत रे. वांजोटी म्हणून वाईट टाकलंय मला, आणि माझ्यामुळं तुलासुद्धा विनाकारण भोगावं लागतंय. नाही, आता सहन होत नाही. तिचा बांध आता फुटला होता. ती कितीतरी वेळ राघवच्या कुशीत रडत होती. तोही हतबल होता. किती आणि काय समजवणार होता तो तिला? त्याला आठवत होता तो 5 वर्षापासूनचा जीवघेणा प्रवास. राघव पवार मुंबईत गिरगावला राहायला नुकताच MBA करून कंपनीत नोकरीला लागला होता. आई बाबा आणि मोठी बहीण असं कुटुंब. तसा गोतावळा खूप मोठा. ताईचं पावसाळ्यात लग्न होतं. सगळी पाहुणे मंडळी झाडून लग्नाला हजर होती. लग्न सराई सुरू झाली.
तळकोकणातून त्याची आत्या आणि तिची मुलं आली होती. त्यांच्याबरोबरच आली होती सारिका, आत्याच्या दिराची मुलगी. आधी कुणाचीच ओळख नसलेली ती अलगद सगळ्यांच्यात मिसळली, इतकी की आईपासून ते ताईपर्यंत कोणाचंच तिच्याशिवाय पानसुद्धा हलत नव्हतं. साहजिकच त्याचीही तिच्याशी मैत्री घट्ट झाली. हसत खेळत कधी महिना उलटला कळलंच नाही. ताईची पाठवणी झाली. हळूहळू पाहुण्यांनी भरलेलं घर खाली होत होतं. आत्यासुद्धा जाणार होती 2 दिवसांनी, कारण एकदमच सुनं नको वाटायला म्हणून आईने आग्रह करून ठेवून घेतलं. 2 दिवस म्हणता म्हणता मुक्काम आठवडाभर लांबला. तो शनिवार होता. सगळ्यांची जेवणं आटोपली. दुपारची झोप घेऊन झाली आणि राघव आत्याच्या मुलांना आणि सारिकाला घेऊन चौपाटीवर गेला. सगळ्यांनी भेळ खाल्ली आणि आत्याची मुलं समुद्र स्नानाचा मनमुराद आनंद घेऊ लागली. राघव सारिकाला घेऊन दूरवर चालत राहिला. बोलणार आहेस का काही? न राहून ती म्हणाली, काय बोलू? सुचतच नाहीये काही. फक्त दिसतंय उद्या तू गेल्यानंतरचं भकास सुनं घर आणि माझं आयुष्यसुद्धा. तो खिन्नपणे म्हणाला, ए वेड्या, काय बोलतोयस? मी काही कायमची नाही चालले. येईन मी पुढच्या सुट्टीत, नाहीतर तुझ्या लग्नात. ती असं म्हणत असताना त्याने तिचा हात धरला. तुला अजूनही वाटतं तू सोडून दुसरी कोणी माझ्या आयुष्यात येईल? ती लाजली आणि त्याला त्याचं उत्तर मिळालं. सगळे घरी आले. घरी आई, बाबा आणि आत्या हॉलमध्ये बसले होते. आलेच बघा, ये बाळ, अशी समोर बस, असं म्हणत आत्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसवलं आणि बाबांनी राघवला समोर बसवलं. आत्याची मुलं आता कपडे बदलायला गेली. आईने दोघांनाही पाणी दिलं आणि बोलायला सुरुवात केली. वंश, तुमची सारिका माझ्या राघवसाठी हवी आहे मला. बोला, देणार ना? अगं वहिनी, माझ्या अगदी मनातलं बोललीस. यांचा जोडा लक्ष्मीनारायणासारखा शोभतो. मी बोलते तिच्या बाबांशी. भाऊजी काही मला नाही म्हणायचे नाहीत. आत्या उत्साहाने म्हणाली. काय मग राघव, पसंत आहे का मुलगी? बाबांनी राघवकडे बघत डोळा मारला. बाबा, मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही, असं म्हणत तो बाहेर गेला. काय ग, तुला आहे ना पसंत मुलगा? आत्याने सारिकाला छेडलं. काकू, तू पण ना, म्हणत ती आत्याच्या कुशीत शिरली. त्यावर सगळे हसले. दुसऱ्या दिवशी आत्या गावी परत गेली. तिथे गेल्यावर बोलणी झाली. होकाराचा निरोप कळवला आणि 6 महिन्याच्या लग्न धूमधडाक्यात पार पडलं आणि लक्ष्मीच्या पावलांनी राघवची जानकी बनून घरात आली. लग्नाच्या 2 महिन्यानंतर राघवला बढती आणि बदली दोन्ही मिळाली. राघवने बढती स्वीकारण्याबाबत घरी विचारलं. जानकीचा चांगला पायगुण समजून आईबाबांनी परवानगी दिली. पुण्याला बदलीच्या ठिकाणी जाण्याआधी जानकी माहेरी जाऊन आली आणि वर्षभरात सगळं नीट सेटल झालं. बदली झाली असली तरी जानकी आणि राघव घरी येऊन जाऊन होते. सगळे सणवार मूळ घरीच साजरे व्हायचे. पुण्यात कंपनीने दिलेला फ्लॅट होता, गाडी होती, सगळा आनंद होता. मे महिन्यात 2 आठवड्यांची सुट्टी टाकून दोघे आईबाबांकडे आले होते. कारणही तसं खासच होतं. राघवच्या ताईकडे गोड बातमी होती. तिचं डोहाळे जेवण होतं. जानकीने झटून सगळी तयारी केली. डोहाळे जेवणाच्या संध्याकाळी बायका जमल्या. ताईला फुलांची वाडी घालून झुल्यावर बसवलं. सगळा कार्यक्रम छान पार पडला आणि शेवटी ओटी भरण्याची वेळ आली. तेव्हा आई म्हणाल्या, जानकी, तू भरून घे ओटी. ती पुढे सरसावणार तोच कुणीतरी कुजबुजलं. तिला नको, मुलबाळ नसलेल्या बाईने भरायची नसते गर्भारबाईची ओटी. हे शब्द कानावर पडताच हातात घेतलेली ओटी तिच्या हातून निसटली आणि ती तशीच रडत आतल्या खोलीत गेली. आईने कसाबसा कार्यक्रम आटोपला. इथे तिच्या मनावर पहिला आघात झाला. त्यानंतर पुण्याला आल्यावर सुरू झाल्या दवाखान्याच्या वाऱ्या, टेस्ट, चेकअप्स, औषधं, गोळ्या. प्रत्येक वेळी डॉक्टर सांगायचे की होप्स आहेत, पण कदाचित थोडा उशीर होईल. त्या आशेवर जानकी जगत होती. कधी काळी हसत खेळत असलेली, सुंदर गोऱ्या रंगाची, कमनीय बांध्याची, मऊ रेशमी केसांची, पाणीदार डोळ्यांची, कोमल मनाची ती पोर अगदी मलून झाली होती. पार तिची रयाच उडून गेली होती. तिला सांभाळता सांभाळता राघवही पुरता मेटाकुटीला आला होता. त्याचा देखणा तळणाबाण साज कधीच उतरला होता. वरवर हसत असला तरी आतून तो पार खचून गेला होता. सुरुवातीला कुठेही गेलं की सर्वांचे तेच प्रश्न. पाळणा कधी हलणार? आम्हाला आजी आजोबा, काका काकू, आत्या, मामा मामी, मावशी कधी बनवणार? यामुळे जानकी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या
अजूनच खचत होती. म्हणून गेली 2 वर्ष राघवने कुणाकडे येणं जाणं, सणसमारंभ सगळंच कमी केलं होतं. मुंबईला आणि तिच्या माहेरला यायचं जायचं पण कमी झालं होतं. पुण्यात तिच्या बिल्डिंगमध्ये जाधव नावाचं कुटुंब राहायचं. त्या जोडप्याला 1 वर्षाची लेक होती, पिहू. ती दोघं दिवसभर कामाला, त्यामुळे पिहूला दिवसभर तिच्याकडे ठेवूनच ते जायचे. तिलासुद्धा जानकीचा लळा लागला होता. तिच्यामुळे आताशी कुठं जानकी सावरत होती. सकाळी आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत पिहूच्या मागे मागे धावताना तिला दिवस पुरायचा नाही. पण संध्याकाळी पिहू गेल्यानंतर मात्र हे घर तिला खायला उठायचं. ती राघव येईस्तोवर रडत राहायची. कोपऱ्यात एकटक पाहत राहायची. तिच्या आतड्याला पीळ पडायचा. तिच्यातली आई धाय मोकलून रडायची. आजही ती तशीच रडत होती. त्याने तिला शांत केलं. किचनमधून दूध गरम करून आणलं. कसं बसं ते तिला पाजलं आणि झोपवलं. स्वतः मात्र तसाच उपाशी विचार करत झोपी गेला. काही दिवस असंच रुटीन सुरू राहिलं आणि एक दिवस उगवला तोच मुळी आशेचा किरण घेऊनच. सकाळी राघवचा डबा बनवत असताना तिला एकदम मळमळून आलं. तिला वाटलं पित्त असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण राघवला दारात उभी राहून बाय करत असताना तिला भोवळ आली. ते पाहून राघव माघारी फिरला. ऑफिसमध्ये येत नसल्याचं कळवलं आणि ताबडतोब जानकीला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला चेक केल्यानंतर डॉक्टरांनी ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली आणि राघवच्या आनंदाला पारावार उरला नाही. जानकी शुद्धीत येताच तिलाही त्याने ही आनंदाची बातमी दिली आणि जानकी भरून पावली. घरी आल्यावर आईबाबांना कळवलं, तिच्या माहेरी कळवलं. सगळ्यांना आनंद झाला. जसे जसे दिवस सरत होते राघव तिला फुलासारखं जपत होता. तिच्या खाण्यापिण्यापासून ते औषधं पाण्यापर्यंत सगळं जातीने बघत होता. त्याचं कारणही तसंच होतं. डॉक्टरने त्याला सांगितलं होतं, जानकीने मातृत्वाचा ध्यास घेतला आहे. हे गर्भारपण तिला झेपेलच असं नाही, कारण शारीरिकदृष्ट्या ही अवस्था तिला पेलवण्यासारखी नाही आहे. पण असं असूनही तिला हे समजावण्यापलीकडे आहे. त्यात ॲबॉर्शन किंवा गर्भपात तिच्यावर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परिणाम करू शकेल. त्यातूनच ती सावरणं कठीण होईल. त्यापेक्षा आपण तिच्या गर्भावस्थेत जपणं सोयीस्कर ठरेल. याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. दिवसागणिक कॉम्प्लिकेशन्स वाढतील, त्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांच्या या वक्तव्यामुळे राघव आणखी धास्तावला होता. पावसाच्या सरीमध्ये दिव्याची वाट जशी जपावी तसं तो जानकीला जपत होता. जानकी मात्र खूप खुश होती. ती वांजुटी नाही हे सिद्ध झालं होतं. तिचा गोतावळा तिच्याभोवती पुन्हा जमला होता. राघवच्या आईला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. तिच्या माहेरहून आणि इतर ठिकाणाहून खूप सल्ले येत होते. कुणीतरी भेटायला येत जात होतं. रेलचेल वाढली होती. जानकीला 7वा महिना लागला आणि आईने आग्रहाने तिला मुंबईला नेलं. डोहाळे जेवण छान पार पडलं. रीतीनुसारही ती माहेरी गेली. पण राघवने चान्स नको म्हणून तिला परत पुण्याला आणलं. तिथे त्याची आई आणि तिची आई दोघीही हट्टाने हजर झाल्या. 9वा लागल्यापासून तिला कंप्लीट बेडरेस्ट सांगितली होती. शेवटी ती वेळ येऊन ठेपली. जानकीला लेबर रूममध्ये ॲडमिट केलं. सोबत राघव होताच. तिचा हात हातात घेऊन तो तिला धीर देत होता. तिला कळ येताच त्याचं हृदय पिळवटून जात होतं, पण त्याला काहीच करता येत नव्हतं. शेवटी त्यासाठी बाईपण आणि आईपण असावं लागतं. शेवटची एक कळ आली आणि तिची किंकाळी आणि बाळाचा आवाज एकदमच आसमंतात घुमला आणि जानकी बेशुद्ध झाली. नर्सने बाळाला आंघोळ घालायला नेलं. जानकीला मुलगी झाली होती. डॉक्टर आले. त्यांनी जानकीला चेक केलं आणि राघवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, मन घट्ट करा. खूप कमी वेळ आहे तिच्याकडे. शेवटचं भेटून घ्या. डॉक्टर, काहीच करू शकत नाही का आपण? प्लीज डॉक्टर, वाचवा माझ्या जानकीला. गरज आहे हो तिची मला, माझ्या बाळाला. तो कळवळून म्हणाला, सॉरी मिस्टर पवार, आता माझ्या हातात काही नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. असं म्हणून डॉक्टर निघून गेले. जानकीला थोड्या वेळाने शुद्ध आली. त्याने तिचा थरथरता हात हातात घेतला. नर्सने बाळाला तिच्या कुशीत ठेवलं. तिनं त्या गोड छबीला डोळे भरून निहाळलं. अगदी मातृमुखी होती तिची लेक. तुला माहीत होतं ना? मग का फसवलंस मला? बोल ना, माहीत होतं ना हे गर्भारपण तुला माझ्यापासून कायमचं दुरावेल? असं म्हणत तो रडत होता.
पण तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरत होतं. ए वेडू, रडतोस काय? बाबा झालायस तू. बघ आपली छकुली कशी हसते. लबाड. आणि मागचं सारं विसर आता. वेळ कमी आहे माझ्याकडे, म्हणून तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर देते. हो मला माहीत होतं की मी यातून नाही वाचणार, पण मला तुला खऱ्या अर्थाने पूर्णत्व बहाल करायचं होतं. तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकायचं होतं. आज मी खऱ्या अर्थाने तुझी जानकी सिद्ध झाले. येते मी. फक्त माझ्या या काळजाच्या तुकड्याला सांभाळ. 9 महिने तिला माझ्या उदरात जपलं. आता हिची जबाबदारी तुझ्यावर टाकून निर्धास्तपणे मी जाते. सांभाळ माझ्या बाळाला. असं म्हणत त्याच्या मिठीत तिने प्राण सोडला. जानकी, तो ओरडला, पण त्याचा चित्कार ऐकण्याआधीच ती त्याच्यापासून खूप दूर निघून गेली होती. तिचे शेवटचे विधी आटोपले. आज तिचं 12वं होतं. जानकीच्या हार घातलेल्या फोटोसमोर राघव गुडघ्यात मान घालून बसला होता. रडून रडून गालावर अश्रू सुकले होते. पाहुणे येत होते. राघवचं सांत्वन करत होते. बरीच मंडळी जमली होती. इतक्यात झोपमोड झाल्यामुळे छोटी रडू लागली. तिला घ्यायला राघवची आई पुढे झाली. तोच मागून कोणीतरी म्हटलं, जन्मदात्या आईला खाल्लं, आता का रडते पांढऱ्या पायाची सटवी. आणि आईने हात आखुडता घेतला. तोच राघव उठला. त्याने हळुवारपणे बाळाला उचललं, तिला शांत केलं आणि वळून तो सगळ्यांना म्हणाला, बास, आता बास झालं. या तुमच्या भाकड समजुतीने माझी जानकी माझ्यापासून कायमची दुरावली. आता माझ्या बाळाच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही. मी जातोय कायमचा अशा ठिकाणी जिथे माझ्या मुलीवर या भोळसट समजुतीचं सावट पडणार नाही. माझ्या जानकीने तिच्या या चिमुकल्या छबीची जबाबदारी माझ्यावर दिली. मी निघतो. राघव, थांबणारे, आम्ही काय केलंय? ती गेली त्यात आमचं काय चुकलं? आमच्या माथी काय हे पाप? तोंडाला पदर लावत आई म्हणाली, आई, अगं हेच चुकतंय ना तुमचं. तुम्ही या रूढी परंपरांमध्ये इतके गुरफटला आहात ना की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून निसर्ग नियमानुसार झाली नाही की तुम्ही लोक त्या व्यक्तीला अशा तुच्छतेने वागवता की तो जीवाला कंटाळून तो पणाला लावून मोकळा होतो, अगदी मागचा पुढचा विचार न करता. माझी जानकीसुद्धा अशीच तुमच्या या तुसडेपणाला आणि टोमण्यांना बळी पडली आणि जीवावर बेतेल हे माहीत असूनही या घरभारपणाला सामोरी गेली. असो, आता मला जुन्याची पुनरावृत्ती करायची नाही आहे. निघतो मी. असं म्हणत त्या तान्हुलीला घेऊन तो त्या बरबटलेल्या विश्वातून बाहेर पडला. कधीही न भरून निघणारं अपूर्णत्व घेऊन कायमचा. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.